तर खूप दिवसांनी शिवचे बाबा म्हणाले की आज कुठेतरी बाहेर जाऊया. मग काय पटकन घरातली सगळी कामे आवरली आणि सकाळी लवकर कपडे धुतलेली म्हणून लवकरच उन्हातून काढली. कारण जास्त वेळ उन्हात कपडे ठेवली की त्याचे रंग उडतात, म्हणून मी कपडे जास्त वेळ उन्हात ठेवत नाही. किचन सगळा स्वच्छ करून घेतला. तर इकडे बघा आमच्या शिवचे कसे गाडी फिरवायचे काम चालू आहे. तो खेळतोय तोवरच त्याला खाऊ चारून घेतला आणि नंतर बघा महाराजांचा अभ्यास चालू झाला. तर तो काय सांगतोय जरा ऐका बर का. तो काय सांगतोय ते तुम्हाला समजलं नसेल तर तो सांगत होता चांगल्या सवयी, डस्टबिन मध्ये कागद टाकावा, सर्दी आल्यावर रुमालाने नाक पुसावे. कुठं बाहेर जायचं म्हणलं की शिवचे बाबा खूप गडबड करतात, म्हणून मी आधी माझंच आवरून घेतलं आणि नंतर शिवचं आवरलं. हे बघा आमचं आवरून आम्ही बाहेर आलो तरी सुद्धा शिवचे बाबा कसे आवरतायत. गाडीवर बसताना शिवचं बाबा म्हणतात बाहेर जायचं म्हणल्यावर किती हरकुंटुम होतायचा माया लेकरं. ह्यांचं बोलणं मनाव न घेता आम्ही निघालो. बाहेरची सगळी खरेदी केली आणि नंतर आम्ही गेलो कॅफेमध्ये. कॅफेमध्ये जाताना शिव आमचा म्हणला की मामा मी सँडविच खाणार. मग काय गेलो आतमध्ये. गेलो तर बघा किती अंधार पडला इकडं. तर आत गेल्यानंतर ही बघा या साकाराची खुर्ची. आमच्या शिवला ही खुर्ची खूप आवडली. तो काय या खुर्चीवरून खाली उतरत नव्हता. नंतर शिवच्या बाबांनी सँडविच मागवलं. शिवला ही सँडविच तिखट लागलं पण तरीही त्यानं खाल्लं. असलं काय असलं की लगेच जातंय, मग ते तिखट असू दे किंवा गोड असू दे. आणि घरातली चपाती भाकरी म्हणलं की नको असतंय. जरा कुठं प्रेमानं घास भरवायचं म्हणलं तर हे बघा शिवच्या बाबांनी मला केवढा मोठा घास भरवलाय. एवढा मोठा घास मला गिळता गिळत नव्हता. नंतर आम्ही घरी निघालो. आजच्या दिवशी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.